लायन्स हेल्थ फाउंडेशन. लायन्स क्लब पोयनाडने ग्रामीण महिलांनी स्वयंरोजगार करून स्वतःच्या पायावर उभे राहावे या हेतूने 5 गरजू ग्रामीण महिलांना शिवणयंत्र वाटप केले. लायन्स विजन सेंटर पोयनाड येथे या शिवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ओरिएंटल इन्शुरन्सचे वरिष्ठ अधिकारी संजय शिर्के, ओरिएंटल इन्शुरन्स पनवेलचे ब्रँच मॅनेजर मिथिलेश चौबे, बिझनेस असोसिएट्स राजू शहा, बिझनेस असोसिएट्स गिरीश फडके, ओरिएंटल इन्शुरन्सचे मॅनेजर शंकर अय्यर, बिपिन नवसारीवाला, बी.डी. मोटा, लायन्स क्लब पेण प्राईडचे सचिव प्रदीप पाटील, लायन्स हेल्थ फाउंडेशन चोंडीच्या CEO डॉ. शुभदा कुट्टरकर, डॉ. हर्षल गोरे, सामाजिक कार्यकर्ता गंभीर पाटील, सुरेश पाटील, लायन्स क्लब पोयनाडचे अध्यक्ष प्रमोद राऊत, प्रदीप शिनकर, प्रमोद पाटील, मनीष अग्रवाल, महेंद्र पाटील, अरविंद अग्रवाल, विकास पाटील, प्रगती शिनकर, ममता अग्रवाल आदी उपस्थित होते. प्रारंभी विकास पाटील यांनी लायन्स क्लब पोयनाडच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. लायन्स हेल्थ फाउंडेशन चोंडीच्या CEO डॉ. शुभदा कुट्टरकर यांनी सोगाव येथे बांधण्यात येत असलेल्या लायन्स हेल्थ फाउंडेशनच्या सुपर स्पेशालिटी डोळ्यांच्या हॉस्पिटलबाबत माहिती देऊन या कार्याला दानशूरांनी सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन केले. तर ओरिएंटल इन्शुरन्सचे वरिष्ठ अधिकारी संजय शिर्के यांनी ग्रामीण महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शिवणयंत्र देण्याचे आदर्श काम लायन्स क्लब पोयनाडने केले असल्याचे सांगितले. या प्रसंगी प्रीती निलेश पाटील कातळपाडा, आरती भावेश कोटक पोयनाड, कुसुम अनंत पाटील खिडकी, चारुशिला अरुण ठळे कोपर, प्रणिता बिपिन पाटील पिंपळपाडा यांना शिवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. या महिला लायन्स क्लब पोयनाडच्या मदतीने भारावून गेल्या, सद्गतीत झाल्या. लायन्स क्लब पोयनाडने शिवणयंत्र देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यात जी मदत केली त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.